नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया भारतीय जनता पार्टी यांची तयारी केलेली आहे आपली कशासाठी तर इलेक्शनची तयारी यांची सुरू झालेली आहे. तरी सर्व मित्रांनी व्हिडिओमध्ये थोडंसं लक्षपूर्वक ऐका की काय काय केलेलं आहे यांनी. तर बघा मित्रांनो, मानावं लागेल यांना की यांचे जो प्रचार आणि प्रसार आहे हा एकदम अतिउत्तम तरीकेने आहे. आपण या अगोदर बघितलंच असेल काँग्रेस पार्टी आणि इतर पार्टी यांच्यामध्ये तेवढी खासियत म्हणजे कशी आहे, प्रचार आणि प्रसार आणि जे दिखावेपणा जे आहे ते यांच्यासारखं कोणामध्ये नाही. म्हणजे यांच्या पद्धत जी आहे शोकेस करण्याची किंवा दाखवण्याची आणि प्रचार प्रसार आयडियाज लोकांचं माइंड डायव्हर्ट करण्यात, तर हे या गोष्टीमध्ये यांनी त्या गोष्टीचा उपयोग करून घेतलेला आहे. सोशल मीडिया त्यांनी खूप उपयोग करून घेतला आहे. हे बाकीच्यांना तेवढं जमत नाही. माहीत नाही का बरं, नाही त्यांचा अशिक्षितपणा आहे का? पण आपण बघू शकतो की नरेंद्र मोदी हे किती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहत असतात. तुम्ही बघत असाल, हा त्यांचा चॅनल आहे बघा, किती ॲक्टिवनेसपणा याच्यामध्ये किती आहे. काँग्रेस एक ऐसी पार्टी है, चाहे कितने भी कपडे बदल लो, काँग्रेस की करतते नाही बदलती. हे बघा किती ॲक्टिव्ह असतात हे. तर याचा प्रचार आहे, घे ना भाऊ झेंडेवर तर करू हात वर उभे करते. तर प्रचार आणि प्रसारमध्ये यांनी कुठलीची कमतरता सोडलेली नाही, हे यांच्यावरून दिसून येते. चेपटे राहोत कोणीच राहोत, सगळ्यांना जाऊन भेटला बाबा. तर आपण आता नक्कीच आचारसंहिता लागण्याची वेळ आलेली आहे. तरी जे काही बी योजना आहेत, परीक्षांची नियुक्ती आहे, हे सगळ्याच वेळापुरती बंद झालेली आहे. आता लगेच हे बघा तुम्ही, क्रिएटर्स अवॉर्ड मोदींनी डिस्ट्रीब्यूट केला. आजपर्यंत कोणी केला का? नाही. या क्रिएटर्स अवॉर्डमुळे फायदा असा झाला की यांचे जे लाखो करोडो सबस्क्रायबर आहेत, म्हणजे जे यूट्यूब चॅनलवर ॲक्टिव्ह असतात युवा, त्यांना आपल्या हातानं अवॉर्ड दिला म्हणजे ते रील्स इंस्टाग्रामवर किंवा त्यांचे यूट्यूबवर मोदीचे फोटो टाकतात, तर आपोआप त्याची प्रचार आणि प्रसार झाला. तर हे अगोदर एकदम आचारसंहितेच्या अगोदर यांनी हे ट्रिक आजमावली बघा. हे एवढे सारे यूट्यूबर्स आहेत, लाखो करोडो फॅन फॉलोईंग आहे यांची. यांना अवॉर्ड दिला म्हणजे त्यांचे रील्स जिकडे तिकडे देशामध्ये व्हायरल झाले. तर अशी चातुर्यपणा यांनी दाखवलेलंच आहे. तर सगळ्या गोष्टी हे करावं लागतात. नुकतीच बातमी आहे बघा, त्या सोशल मीडियावर किती ॲक्टिव्ह असतात. नरेंद्र मोदी यांची पोस्ट, लोकतंत्र बीजेपी काय म्हणते भाऊ, लोकतंत्र के सबसे बड़े महापर्व का शुभारंभ हो गया है. चुनाव आयोग के 2024 के लोकसभा चुनाव की तारीख की घोषणा कर दी है. बीजेपी एनडीए इन चुनावों में उतरने के लिए पूरी तरह से तैयार है. सुशासन और जनसेवा के अपने ट्रैक रिकॉर्ड के आधार पर हम जनता जनार्दन के बीच जाएंगे. मुझे पूरा विश्वास है कि 140 करोड़ परिवारजनों और 96 करोड़ से अधिक मतदाताओं का भरपूर स्नेह और आशीर्वाद हमें लगातार तीसरी बार मिलेगा. तर अशा प्रकारे भाऊ रोज पोस्ट टाकत असतात. तर हे बाकीच्यांना जमत नाही, पण ज्यांना जमते त्यांनाच जमते. युक्ती सुद्धा हे माणसाजवळ पाहिजे असते. अक्कल नाही काम होते. शिक्षण तर पाहिजेच आहे, पण इंटरॅक्टिव्हनेसपणा आणि प्रचारात्मक वृत्ती हे यांच्यामध्ये परिपूर्ण भरलेली आहे. तर बघा, सर्व परिसज्ज आहेत. आता तुम्हाला माहीत असेल पेट्रोलचे डिझेलचे 2 रुपयाने भाव कमी झाले. तर हा असा प्रकारचा प्रचार आणि प्रसार बरोबर आचारसंहितेच्या अगोदर भावना आपली प्रचार करून टाकला. दुनिया राहा बोंबलत, काही करा. तर अशा प्रकारे एवढी सोशल मीडियावर ॲक्टिव्हनेसपणा आणि प्रचार आणि प्रसारात्मक वृत्ती यांना BJPमध्ये हे एकदम कुटून भरलेलं आहे. तर हे बघा तुम्ही, PM किसान सन्मान निधी योजना अगोदरच दिलेली आहे.
17वी किस्तची वाट बघणे आहे, कारण 17वी किस्त आता आचारसंहितेमुळे लग्न मिळेलच याची काही गॅरंटी नाही. तिला थांबवण्यात येऊ शकते किंवा ते पुढे ढकलण्यात येऊ शकते. तरी पण आपण वाट बघूया. 16वी इन्स्टॉलमेंट ऑलरेडी मिळालेली आहे सगळ्यांना. तर हे नरेंद्र मोदीचं यूट्यूब चॅनल भाऊ याच्यातूनही पैसा कमवते. याचे फॅन फॉलोविंग पुऱ्या जगामध्ये यांच्यासारखी कुठेही नाही. बघा 2.25 करोड सबस्क्रायबर. नुसती एक पोस्ट कोणती टाकून दिली मालदीवला जाऊन किंवा कुठे जाऊन, तर जगभरातले लोक त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करतात. तर अशा प्रकारे यांची ख्याती पुऱ्या जगात आहे. तर हे सगळं शिकायला पाहिजे. नुकतेच देवेंद्र फडणवीसला जगताप साहेबांनी म्हटलं आहे शिकायला पाहिजे, तर हे BJP कडून शिकायला पाहिजे तर लोकांना सुद्धा. व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारचे आपल्यासमोर व्हिडिओ आणत असतो अपडेट्स करता. चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो.